ब्रह्मांड नायक पांडुरंगाला स्मरून आज वाखरी जिल्हा परिषद गटातून माझ्या पत्नीचा आज सर्व सामान्य जनतेसोबत आज इथे उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यामुळं मला अतिशय आनंद होतो की माझ्यासोबत सर्वसामान्य जनता आहे आणि त्यामुळं माझा ऊर भरून आलेला आहे। कष्टकरी शेतकरी राजाचं हे ट्रॅक्टर हे प्रतीक आहे। त्याचबरोबर युवकांचे आयडॉल म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो त्या अभिजित आबांनीसुद्धा राजकारणाची सुरुवात ही ट्रॅक्टरमधून केली होती। म्हणून आज मी सुद्धा ट्रॅक्टरमधून येऊन या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। आणि दुसरं म्हणजे तुम्ही विचारलं की लूक हा आजही केलेला आहे। मी माझ्या राजकारणाची सुरुवात 12-13 वर्षापूर्वी केली। ती म्हणजे माझं दैवत भारतनाना भालके यांच्या विचारातून केली आणि त्यांची दाढी त्यांचा तो शर्ट आणि टोपी ही माझ्या दैवताचं भालके कुटुंबाचं हे प्रतीक आहे। म्हणून मी आज या ठिकाणी या पोशाखात आलेलो आहे आणि जोपर्यंत माझा जीवात जीव असेपर्यंत मी भारतनानांचे विचार आणि अन्यायाविरुद्ध ज्या पद्धतीनं नाना लढले तोच विचार घेऊन मी इथून पुढच्या काळात माझी राजकीय कारकीर्द फक्त गावापुरती होती, पण आज तालुक्यामध्ये मी राजकारणाची आज ही एंट्री असेल। आता तुमच्या पुढे बघितलं तर प्रस्थापित लोक दिसतील सगळी माझ्यासमोर जर प्रस्थापित असतील पण जनता ही माझ्याबरोबर आहे। कारण जनता आणि मतदार हा सर्वसामान्य आहे आणि मी त्यांच्यातीच एक सर्वसामान्य आहे। म्हणून ही जनता ही माझ्याबरोबर राहणार आहे आणि त्यांच्याबरोबर प्रस्थापित राहणार आहे। तुम्ही आज माझी रॅली बघितली असेल। काल संध्याकाळी आमचं नियोजन नव्हतं, तसं काय संध्याकाळी नियोजन झालं आणि ते इमेज एक बनवून टाकली संध्याकाळी, मला वाटते 7च्या सुमारास, आणि माझा ऊर भरून आला की माझ्या एका हाकेवर सर्वसामान्य जनता, त्याच्यामध्ये कोणताही राजकीय पुढारी नव्हता, कोणतेही राजकीय नेते नव्हते, सर्वसामान्य जनता होती। त्याच्यामध्ये दुधाच्या किटल्या अडकवलेली सर्वसामान्य जी पोरं होती, तुम्ही ते व्हिडिओ काढून बघा, गॅसच्या टाक्या होत्या। सर्वसामान्य जनता ही माझ्यासमोर सोबत आहे आणि ह्या सर्वसामान्य जनतेच्या जिराव कितीही बलाढ्य शक्ती समोरून आल्या तर त्याला मी डगमगणार नाही आणि येणाऱ्या 7 तारखेला हा विजय हा आमचाच राहणार आहे। की स्टेट करण्यासाठी ते राजकारणात आलेले आहेत। आम्हाला काय धनदांडग्यांसाठी काही काम करायचं नाही। आम्हाला आमचं काम आहे ते आम्हाला वाढवण्यासाठी आम्ही राजकारणात आहे आणि धनदांडगे हे राजकारणात का आहेत हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे। त्यामुळं जनता ही आमच्याबरोबर आहे। त्यामुळे धनदांडगे किती त्यांनी पैशाचा वापर करो, पुढऱ्यांचा वापर करो, काही करो, सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे। त्यामुळं धनदांडगे कितीही मोठे आले तरी मला त्याचा काही फरक पडणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा सर्वसामान्य जनतेबरोबर विजय होऊन आपल्या सर्वांसोबत 7 तारखेला आपण गुलाल खेळूया।